आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही, मग देव बरं कसा आपल्यावरती विश्वास ठेवल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 55वा दिवस आहे. आज 1 जानेवारी आहे. इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 1 जानेवारीच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 55वा दिवस आहे आणि आजचा हाच विषय आहे. जर आपणच आपल्यावर विश्वास नाही ठेवला तर देव आपल्यावरती कसा बरा विश्वास ठेवेल. श्रद्धा ही डोळे उघडत असते, परंतु आत्मविश्वास ही आपली पावलं चालवत असतात. लोक म्हणतात ना, देव आहे म्हणून सगळं ठीक होईल, परंतु आज मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते. जर तुम्ही स्वतःवरच विश्वास नाही ठेवला तर देव बरं तुमच्यावरती कसा विश्वास ठेवेल. सर्वप्रथम तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, नंतरच देव तुमच्यावरती विश्वास ठेवेल. जेव्हा आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपण म्हणतो हे माझ्याने होणार नाही, माझं नशीबच आहे, असं आहे, माझ्यामध्ये हे करण्याची क्षमताच नाहीये. आपण भीतो, आपण स्वतःवरती विश्वास नाही ठेवत. मग आपण जेव्हा आपल्यावरतीच विश्वास नाही ठेवला तर देव आपल्यावरती विश्वास कसा ठेवल. प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश असतो. जेव्हा आपण चांगलं वागतो, एखाद्याला दानधर्म करतो, एखाद्या व्यक्तीला अडीअडचणीमध्ये कळत नकळत कामाला येतो, त्या क्षणी ते ईश्वराचंच रूप असतं. मग स्वतःचं आयुष्यही पुढे न्यायचं असेल तर ते स्वतःलाच ठरवावं लागेल. ईश्वर हा प्रत्येकाला सहाय्य करत असतो, परंतु आपणच स्वतःला सहाय्य करत नाही. ज्या दिवशी आपण स्वतःला सहाय्य करत त्या दिवशी ईश्वरही आपल्याला सहाय्य करत. ईश्वर प्रत्येक वेळेस आपल्या सोबतच असतो, परंतु आपणच आपल्याजवळ आहे, अवेलेबल आहे हा विचार करत नाही, भीतो आणि आपल्या आयुष्यामध्ये मागे राहत. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट बिघडती तेव्हा आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे. फक्त नशीब खराब केव्हा असतं माहितीये का? मृत्यूच्या वेळेस फक्त नशीब खराब असतं, परंतु तुम्ही जिवंत असाल, तुमचं शरीर, तुमचे हात पाय नाक डोळे तुम्हाला साथ देत असेल तर ही सर्वात उत्तम गोष्ट आहे. मग तुमचं नशीब खराब कसं हो? तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी दररोज कष्ट करत नाही. तुम्ही आज ज्या परिस्थितीत आहात, जिथं आहात, येणाऱ्या 5 वर्षानंतर त्याच्यात 5 पटीनं जर पुढे गेलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे गेलात. सर्वप्रथम स्वतःला विश्वास ठेवायचं शिका आणि नंतर आयुष्यामध्ये पुढे जा. आपली आयुष्यातली सर्वात मोठी चूक आपण देवावरती श्रद्धा ठेवतो, परंतु स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. देव चमत्कार करतो, परंतु भित्र्या लोकांसाठी नाही. देवाने आपल्याला मेंदू दिलाय, हातपाय दिला, आपल्याला आयुष्य दिलं, या आयुष्यामध्ये कर्म नावाची गोष्टही दिली, तर दे रे हरी पलंगावरी असं कधीच होत नसते. आपले जसे कर्म असतात, आपलं येणार भविष्य तेच असते. आपण आजवर जे आहोत ते आपल्या अगोदरच्या केलेल्या कर्मांमुळे असतो. कर्म या जन्मामध्ये आपल्याला चुकत नसतात आणि आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्या कर्मांना उत्तम बनवायचं, योग्य दिशेने स्वतःला पुढे नेण्यासाठी उत्तम बनवायचं. यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा, पण सारं सोडून टाकू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. देवाने तुम्हाला हात पाय मेंदू साऱ्या गोष्टी दिल्या, सुख दुःख आनंद योग्य अयोग्य करण्याच्या सगळ्या गोष्टी दिल्या. देवाने तुम्हाला सतसत विवेक बुद्धी दिली, काय योग्य काय अयोग्य हे समजून घ्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच्या आयुष्याला पुढे न्या. भगवंताने आपल्याला सारं काही दिलेलं आहे, विचार करण्याची शक्तीही दिलेली आहे, परंतु आपण आपले विचार गहाण ठेवले आणि आयुष्यात तिथेच राहिलो. स्वतःवर विश्वास ठेवा, आयुष्यात पुढे जाण्यासाठी विचार करा आणि पुढे जा. सतसत विवेक बुद्धीने विचार करा. चमत्कार आपोआप होत नसतो, चमत्कार हे कर्मांवरती असतो. तुमचे किती उत्तम कर्म आहे याच्यावरती तुमचं आयुष्य आहे. या क्षणापासून तुमचे कर्म बदला, कर्म उत्तम करा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा. या साऱ्या गोष्टी श्रद्धा नसून ही पळवाट काढण्याच्या गोष्टी आहे. आपण आज भक्ती कशी करतो? आपल्याला एखादी अडचण असेल तर देवासमोर बसतो, रडतो, माझ्याच वाट्याला हे का आलं म्हणून 5-5 घंटे नुसती पूजाच करत बसतो. देवाने आपल्याला जन्म
फक्त दिवसभर पूजाच करण्यासाठी दिलाय का? नाही, पूजा करा, परंतु तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या कर्मालाही देव मानायला पाहिजे. कर्माला देव माना. तुम्ही एखादी गोष्टी जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर कुठेतरी गेलात, एखादी नोकरी मिळवली आणि मनामध्ये देवाचं नामस्मरण दिवसभर केलं आणि ते काम केलं, 5-8 तास 10 तासाचं काम केलं तर तुम्हाला 4 पैसे मिळेल आणि तुमची परिस्थिती बदलेल. परंतु आजकाल आपण देवदेव करणं म्हणजे आपण काय समजतो की नुसतं दिवसभर देवाची पूजा केली की चमत्कार होईल आणि आपली परिस्थिती बदलेल. असं कधीही होत नसतं. तुम्हाला स्वतःचे कर्म करावं लागतात आयुष्यात पुढे जाण्यासाठी. पूजा करा, देवाचं मनन चिंतन करा, दिवसभर करा, परंतु आपल्या कर्मालाही देव माना. तुम्ही जेवढे उत्तम कर्म करसाल तेवढंच आयुष्यामध्ये पुढे जासाल. श्रद्धा म्हणजे काय? देव माझ्यासोबत आहे, मी एकटी नाही. आत्मविश्वास म्हणजे काय? मी निर्णय घेईल, मी प्रयत्न करील, मी पडेल परंतु थांबणार नाही. श्रद्धा तुम्हाला उभं करते, परंतु आत्मविश्वास तुम्हाला चालायला शिकवतो आणि चालणंच तुम्हाला आयुष्यात प्रत्येक दिवस एक एक पाऊल पुढं नेतं आणि आयुष्यात तुम्हाला जे आहे ते शिखर गाठायला मदत करतं. या क्षणी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, मग स्वतःवरती विश्वास का ठेवत नाही? तुम्हाला तुमच्या क्षमतेवर जर शंका असेल तर जग तुमच्या क्षमतेवर कसा विश्वास ठेवेल? देवाने तुम्हाला घडवले, तुमच्यामध्ये क्षमता दिली, परंतु तुम्ही स्वतःतल्या त्या क्षमतांना ओळखता का? स्वतःवरती विश्वास ठेवता का? तुम्ही त्या क्षमतेंना नाकारता. या क्षणापासून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. आजपासून ईश्वरचरणी जेव्हा जेव्हा प्रार्थना करसाल तेव्हा देवाला नुसतंच काही मागू नका, तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारा आणि आपल्या कर्मांना उत्तम बनवा, दिशा द्या. योग्य दिशेने स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा. आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे देवावर ठेवलेला विश्वास हा स्वतःमध्ये उतरवणे आणि स्वतःवरही तेवढाच विश्वास ठेवणे. आता माझा प्रत्येकाला एकच प्रश्न आहे, तुम्ही स्वतःवरती कधी विश्वास ठेवणार? स्वतःवरती विश्वास ठेवा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये एक एक पाऊल दररोज पुढे पुढे टाका आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाका. या व्हिडिओ नंतर तुम्ही स्वतःमध्ये कोणती गोष्ट बदलणार आहात हे कमेंटमध्ये नक्कीच लिहा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 55वा दिवस होता आणि आजच्या सिरीजमध्ये आपण श्रद्धा आणि आत्मविश्वास यातला फरक जाणला. माझ्या परीनं माझ्या आयुष्यामध्ये ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत आहे, जे मला वाटलं मी माझ्या आयुष्यात बदल घडवले, ती माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला नाही माहिती मी 100% बरोबर आहे की चूक आहे, परंतु या छोट्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडलेला आहे आणि मला असं वाटतंय की माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर कुणाचं आयुष्य बदललं तर यापेक्षा मोठी गोष्ट मला काहीच मिळणार नाही. तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.